म्हणून जरा काही वक्त्यांची भाषणं थोडी कमी केली. ऍक्च्युली अक्षय पाटलांचं मनोगत व्यक्त होणं इथं खूप आवश्यक होतं जळगाव जामोदचे, पण त्यांनी सांगितलं की वेळेची भान पाहून की मी बोलणार नाही. आणि बऱ्याच इथं बसलेले नेते मंडळी आहे की ज्यांचं बोलणं या ठिकाणी अपेक्षित होतं, परंतु मला यायला खूप उशीर झाला आणि हा कार्यक्रमच आपला थोडा उशिरा चालू झाला. बंधूंनो, ज्या भूमीमध्ये, ज्या मातीमध्ये देशातून आणि जगाच्या कान्याकोपऱ्यातून लोक नतमस्तक व्हायला येतात, त्या संत गजानन महाराजांच्या शेगावात आपण आज एक निर्धार करण्यासाठी एकत्रित जमलो आहोत. मला विश्वास आहे की गजानन महाराज यांचा जो आशीर्वाद असतो, जो मनभावे गजानन महाराजांची सेवा करतो, त्या भक्ताला महाराज कधी नाराज करत नाही, याच्यावर मला ठाम विश्वास. ही शेगावची माती ही काही और माती आहे. संत गजानन महाराजांची या शेगावची ही माती म्हणजे हा अंगारा आहे. आणि ज्याने ज्याने गजानन महाराजांच्या चरणी माथा टेकला त्याला गजानन महाराज एक नवी ऊर्जा, नवी प्रेरणा त्या ठिकाणी देतात. माझ्या आयुष्यामध्ये जेवढ्या काही प्रमुख लढाया मी सुरू केल्या असतील, त्या लढायांचं सुरुवात मी गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन त्या ठिकाणी केलेली आहे. बंधूंनो, 2013 साली शेगाव ते बुलढाणा पदयात्रा ज्या वेळेला मी 315 किलोमीटरची काढली, 12 दिवसाची, त्यावेळी शेगाव मध्ये मी सुरुवात केली आणि त्याला यशही मोठ्या प्रमाणात विलासराव काका मिळाले. या म्हणजे काही महिन्यापूर्वी सोयाबीन कापसाच्या भावासाठी आणि नुकसान भरपाईसाठी जी आपण येलगाव रथयात्रा काढली, ती सुद्धा आपण शेगाव मधून बापू त्या ठिकाणी काढली आणि नतमस्तक होऊन संबंध जिल्हा आपण पिंजून काढला. शेगाव मध्ये आल्यावर एक नवी ऊर्जा, नवी प्रेरणा मिळते. माणूस करोडपती असो किंवा लखोपती असो, का कोणत्या पदावर असो, राज्यपाल असो, मुख्यमंत्री असो, पंतप्रधान असो, नाहीतर कोणताही कॅबिनेट मंत्री असो, त्याचा माथा जर का महाराष्ट्रात कुठे टेकत असेल तर तो आमच्या गजानन महाराजांच्या चरणी टेकतो. ही ताकद आहे. एक दिवस जर शेगावला तुम्ही मुक्काम केला, आनंद विहारमध्ये असो, भक्त निवासात असो, आणि गजानन महाराजांच्या मंदिरातल्या सेवाधाऱ्यांचं वागणं जर का बघितलं तर आपलं सगळं जे काही आपल्याला गर्व असतो, अहंकार असतो, जे काही संपत्ती असते, ते सगळं हेलिकॉप्टर आपलं खाली येतं. एक सेवाभाव, माणूस म्हणून माणसाला रिस्पेक्ट करणं, हे खऱ्या अर्थानं शेगावमधून शिकल्या जातं. म्हणून मी कायम माझ्या परिवाराला घेऊन अनेक वेळा इथं दर्शनाला येतो आणि मुद्दाम मुक्कामाला येतो. उन्हाळे मामा तुमचे भाषण आज इथं होणं आवश्यक होतं, परंतु वेळेची मर्यादा. इथं खूप जवळपास 25-30 नेत्यांची भाषणं व्हावी अशी माझी इच्छा होती, परंतु वेळेची मर्यादा असल्यामुळे आता गावागावात तुम्हाला भाषणं करायचीच आहेत. उन्हाळे मामा सुद्धा शेतकरी कामगार पक्षाचे मोठे नेते आहेत. गजूभाऊंनी त्यांच्या संघटनेचा, शेतकरी क्रांती संघटनेचा पाठिंबा आपल्याला दिला, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. राजूभाऊंनी आपलं मनोगत व्यक्त केलं. इथं हिंगोलीहून आमचे गजूभाऊ कावरखे आले. अनेक मंडळी या ठिकाणी या परिसरातून आहे. विशेषतः घाटावरच्या मंडळीला आज घाटाखाली आम्ही बोलवलं नाही, त्यांना तिकडे निर्धार अभियान राबवायला आम्ही सांगितलेलं आहे. इथं जवळपास मॅक्झिमम सगळी मंडळी ही घाटाखालची प्रमुख मंडळी आहे. तुम्ही सांगितलं राजूभाऊ, इथं जर मोठी सभा घ्यायची असती तर एखादं मैदान कमी पडलं असतं. आणि मला विश्वास आहे 22 वर्ष जे चळवळीमध्ये काम केलं, त्या कामाची आणि कष्टाची कदर करणारी माणसं या शेगाव आणि या जळगाव जामोद संग्रामपूर खामगाव परिसरामध्ये. मला दिवसभरात जेवढे फोन येतात त्यातले सगळ्यात जास्त फोन मला तुमच्या घाटाखालून येतात. पीक विम्याचं काय, आम्हाला तुम्हाला मतदान करायचंय, आम्हाला सगळ्या पोरांना तुम्हाला भेटायचंय. आता खाली बसलो ते मला भेटले. काय तुमचं नाव? वैभव. कुठले तुम्ही? शेगावचेच आहे. हे म्हणले आमच्या शेगावच्या 100 पोरांना कार्यक्रम झाल्यावर तुम्हाला एका ठिकाणी मी घेऊन जाणार आहे.
आमच्या सगळ्या पोरांना तुम्हाला भेटायची इच्छा आहे. तरुणाई आपल्या सोबत आहे. हा निर्धार कशासाठी आहे? रविकांत तुपकरला खासदार होऊन काही दिल्ली मुंबईत मजा करायची नाहीये. आजही मी महाराष्ट्रभर फिरलो तर राजा म्हणून फिरतो. महाराष्ट्राचा तालुका नाही, जिल्हा नाही, गाव नाही, परिसर नाही की ज्या भागामध्ये हा तुमचा पोरगा आजपर्यंत 22 वर्षात जाऊन आला नाही. 22 वर्षात मी पदं कमावली नाही, मी पैसा कमावला नाही, मी संपत्ती कमावली नाही, मी कधी नेत्यांचे पाय चाटले नाही, मी कधी कुणाच्या मागे पुढे फिरलो नाही. 22 वर्षात जर मी काय कमावलं असेल तर गडचिरोली गोंदियापासून कोल्हापूर कर्नाटकच्या सीमेपर्यंत आणि लातूर उस्मानाबादच्या भागापासून धाराशिव पासून तर धुळे नाशिक कोकण मुंबईपर्यंत जीवाभावाची माणसं मी कमावली. ही माझी संपत्ती आहे. मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो आणि अनेक वेळा सांगतो की महाराष्ट्राच्या कोणत्याही बस स्टँडवरून जर तुम्ही मला रात्री 12 वाजता फोन केला की मी अडचणीत आहे रविकांत, जर अर्ध्या तासाच्या आत 25 आणि 50 पोरांची फौज जर तुमच्या मदतीला घ्यायला आली नाही ना तर उभ्या आयुष्यात रविकांत तुमच्या समोर उभा राहणार नाही. ही माझ्या आयुष्याची कमाई आहे. हे कमावणं. अनेक लोक पदं कमावतात, अनेक लोक पैसा कमावतात, अनेक लोक संपत्ती कमावतात. कोणी लाचारी करून कमावतं, कोणी दुसऱ्याच्या नावानं कमावतं, कोणी वरच्याच्या नावानं कमावतं, कोणी खालच्याच्या नावानं कमावतं. पण रविकांत तुपकरनं जे काही विश्व महाराष्ट्रामध्ये गणगोत मी उभं केलं हे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे झालं. भावांनो लक्षात ठेवा. बंधूंनो, मी निर्धार परिवर्तन यात्रा काढली. या यात्रेची सुरुवात काही दिवसांपूर्वी आपल्या लक्ष्मणगिरी महाराजांचं दर्शन घेऊन मांडका गावातून झाली. ही यात्रा 8 दिवस घाटाखाली होती. जळगाव, जामोद, संग्रामपूर, शेगाव, खामगाव 8 दिवस आम्ही गावांगाव पिंजून काढलं. रोज 20 ते 25 गावांचा दौरा केला. या भागामध्ये फिरलो, लोकांना भेटलो. 9व्या दिवशी यात्रा चिखलीत गेली, 10व्या दिवशी देऊळगाव राजा, 11व्या दिवशी सिंदखेड राजा. एक दिवस माझी तब्येत जरा खराब झाली, माझ्या घशामध्ये जखमा झाल्या, बोलून बोलून जागरण. मला विश्वास बसणार नाही, या यात्रेच्या दरम्यान तब्बल 6 दिवस मी झोपलो नव्हतो. कारण सभा संपायला रात्रीचा 1, 1:30 वा 2 वाजायचे जेवण करायला आणि गावकऱ्यांना आणि परिसरातल्या लोकांना भेटायला 5 वाजले. 5ला झोपायचं, उठायचं कधी? 7ला तर गावात पोहोचायचंय. मला विश्वास बसणार नाही, 6 दिवस मी कंप्लीट बिना झोपेचा होतो. माझ्या सोबतच्या मंडळीला विचारून घ्या. म्हणून माझा चेहरा जरा काळा पडला, खोकला आहे, थोडा सर्दी आहे. 2 दिवस जरा मी दवाखान्यात होतो. पण यात्रा आपली थांबली नाही. माझ्या बायकोनी लोणार तालुक्यात ही यात्रा कंटिन्यू केली. काल महाशिवरात्री असल्यामुळे आपण जरा गॅप घेतला, कारण सगळ्या ठिकाणी जायचं होतं. आणि इकडे आमच्या वहिनी मोठ्या त्या शिक्षिका आहेत, राधिका वहिनी तुपकर, यांनी या भागामध्ये फिरून गावोगावी लोकांमध्ये जनजागृती केली. निर्धार अभियान तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने, तुमच्या नेतृत्वामध्ये हे अभियान त्या ठिकाणी सगळे घेऊन गेला. मला अभिमान वाटतो. राजूभाऊनी मला सांगितलं, गजूभाऊनी मला सगळ्यांनी सांगितलं की आमच्या भागात घाटाखाली जर एखादा कार्यक्रम घ्यायचा असेल तर लोकांना गाड्या पाठवल्याशिवाय लोक येत नाही. पण राजूभाऊ म्हणले, मी अनेक वर्ष झाले शेतकऱ्याच्या प्रश्नावर काम करतो, इथं मी पहिल्यांदा असं बघतो की स्वतःच्या खर्चानी लोक या कार्यक्रमाला या ठिकाणी आलेले. भावांनो, खासदार आता मला व्हायचंय एवढंच महत्वाचं नाहीये. खासदारच का व्हायचंय आणि दिल्लीतच का जायचंय? खासदार होऊन दिल्लीतच का जायचंय? आमदार का व्हायचं नाहीये? तर सोयाबीनचा भाव कुठे ठरतो? बोला. कापसाचा भाव कुठे ठरतो? शेतकऱ्यांची सोबत विरोधातली आणि बाजूची धोरणं कुठे ठरतात? आणि मला असं वाटतं आणि शेतकऱ्यांना असं वाटतं की आपल्या बाजूने बोलणारा एक राखणदार तिथे गेला पाहिजे. आज 550 खासदार आहेत या बुलढाणा जिल्ह्यामध्ये.
या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये 550 खासदारात एक सुद्धा सोयाबीन कापसाच्या बाजूने बोलत नाही. हे तुमचं आमचं दुर्दैव आहे, लक्षात ठेवा. आपल्या सगळ्यांना आनंदाची गोष्ट, आमचे मार्गदर्शक माननीय दयाराम भाऊ वानखेडे यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. जोरदार टाळ्या वाजून आदरणीय दयाराम भाऊंचं स्वागत करा. त्यांच्यासाठी एक खुर्ची वर आणून ठेवा. ही माझी खुर्ची, ही वरची खुर्ची. दयाराम भाऊंच्या बाबतीत बोलायचं ठेवा. दयाराम भाऊंच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर दयाराम भाऊ दीर्घकाळ जिल्हा परिषद सदस्य आहे. या काका, या काका वर आहे. काका या रे, या काका वर आहे. आणि पहिले सांगतो, दयाराम काका राजकीय व्यक्ती म्हणून इथं आलेले नाहीये. ते आपल्या शेतकऱ्यांसाठी आपल्याला आशीर्वाद आणि पाठिंबा द्यायला शेतकऱ्यांना या ठिकाणी आलेले आहेत. त्यामुळं लगेच कोणी काही गैरसमज त्यांच्या बाबतीत करून घेऊ नका. या काका, मला काकांच्या बाबतीत एवढंच सांगायचं, काकाचं वय किती असेल? 75 वर्ष वय आहे. पण एखाद्या 25 वर्षाच्या तरुणाला लाजवेल एवढा मोठा उत्साह काकांचा आजही कायम आहे. आणि मला वाटतं शेगावला आल्यावर जसं गजानन महाराजांचं दर्शन घेतल्याशिवाय इथून कोणी जात नाही, तसं राजकीय पक्ष कोणताही असो पण दयाराम भाऊला भेटल्याशिवाय माणूस इथून जात नाही, असं माझं मत आहे. आणि त्यांनी आपल्या सगळ्या गावगाड्यातल्या या सगळ्या मंडळीचं दुखणं त्यांना माहीत आहे. मला एक दिवस कळलं, मी संग्रामपूर जळगाव जामोदमध्ये होतो. मला तुमचे 2-3 लोक भेटले जवळचे. ते म्हणले, भाऊनी एक दिवस बैठकीमध्ये विषय घेतला की अरे शेतकऱ्यांना तुम्हाला काही वाटायला पाहिजे, तो माणूस जीवाचं रान करतो, घरदार उद्ध्वस्त करायची वेळ आली, तुम्ही शेतकऱ्यांनी लढणाऱ्या माणसाच्या सोबत राहिलं पाहिजे. हे मला परस्पर कळलं. मग मी भाऊंना एक दिवस फोन केला, कुणाला काका भाऊंना मी फोन केला. म्हटलं बघ, तुमच्या भावना माझ्या प्रती आणि आमच्या चळवळीप्रती अशा आहेत, मला तुमचा आशीर्वाद महत्वाचा आहे. बंधूंनो, मला तुम्हाला एकच सांगायचं, आज जी काही या जिल्ह्याची अवस्था आहे, दिल्लीच्या संसदेच्या भिंतींनी सोयाबीन नावाचा शब्द कधी ऐकला असेल का? खरं सांगा बरं तुम्ही. भोगळे काका कधी ऐकला असेल? अरे सोयाबीनवर खासदार बोलत नाही, अधिवेशनात कोणी बोलत नाही नागपूरच्या. आज सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, नुकसान भरपाई नाही, दुष्काळाची मदत नाही. गावगाड्यातला माणूस आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा जाऊन टाकलेला आहे. पण पुढारी मात्र तुमची भाषा बोलत नाही. त्याचं कारण त्याला दोषी तुम्ही पण आहात. तुम्ही एक संघ नाही. तुम्हाला सुद्धा बारका गडी चालत नाही, तुम्हाला मोठाच लागतोय घबरिया. तुमचं मी बारक्यात भागत नाही. आणि म्हणून माझं काय म्हणणं आहे, कर्मचाऱ्यांवर संकट आलं की कर्मचारी एक होता. बरोबर आहे का? तुम्ही एखाद्या तहसीलदाराच्या कानाखाली त्यावर ठेवून महाराष्ट्रातले तहसीलदार काका संपावर जातात. एखाद्या तलाठ्याला धक्काबुक्की करा, सगळे तलाठी संपावर जातात. तुम्ही कोणत्याही कर्मचाऱ्याला काही करा, सगळे कर्मचारी संपावर जातात की नाही जातात? सगळे जातात ना. सगळ्या लोकांच्या संघटना आहे, पोलीस पाटलांची संघटना आहे, हे सरपंच मंडळी वेगळ्या वेगळ्या पक्षात काम करतात. पण सरपंच संघटना, पोलीस पाटील संघटना, अंगणवाडीच्या आमच्या ताईंची संघटना आहे, आशा वर्करची संघटना आहे. मग देशात संघटना व्हायची राहिली असा माणूस सांगा बरं कोण आहे? आम्ही तुमच्यासाठी मरायला तयार आहे, तुम्ही यायला तयार नाही. अरे या गल्लीतले कुत्रे जर का भुकायला लागले रात्री, समजा बाजूच्या गावातल्या कुत्रा आलं आणि आपल्या गावातल्या कुत्र्यावर जरा दाबदूब करायला लागलं तर आपल्या गावातले सगळे कुत्रे मिळून बाहेरच्या गावातल्या कुत्र्याचा गेम करतात की नाही, त्याचा कार्यक्रम लावतात की नाही? मग कुत्र्याची बी संघटना आहे ना. तृतीयपंथी त्याची बी संघटना आहे ना. मग तुम्हाला काय रोग आला का आपल्या शेतकऱ्याला? तुमचं कसं आहे भाऊ, तुमचं वेगळंच आहे. पण आता तुम्ही ध्यानावर आले, आता तुमच्या ध्यानात आलं की लढल्यास हे बघ तुमच्या समोर 2च पर्याय आहेत. एक तर उड्या टाकून मरा, नाही तर लढून मरा. आता काय ठरवता तुम्ही, ठरवा बाबा काय करायचं. अरे लढून मारला पसंत करू. या लोकांनी काय केलं आजपर्यंत? सत्तेतून पैसा, पैशातून 5 वर्ष सत्ता कमवायची
5 वर्ष पैसा मिळवायचा, ठेकेदारी, कॉन्ट्रॅक्ट, बदल्या, ब्लॅकमेलिंग, माहितीचा अधिकार, प्रॉपर्ट्या, डीलिंग, दबाव, याच्यातनं दादागिरी करून पैसा मिळवायचा आणि तोच पैसा निवडणुकीमध्ये आणायचा, तुम्हाला निवडणुकीमध्ये वाटायचा. मी नेहमी सांगतो, मुठभर चुडा गोडभर दारू वाटीभर असाल 5 वर्ष, अशी आपली अवस्था आहे. हे पुढारी एवढे हुशार आहे, निवडणुकीच्या काळामध्ये या औलादीला तुम्ही काही बोला हे ऐकून घेत नाही. आता काही पुढारी आपल्या जिल्ह्यातले लोकसभेला फिरायला लागले, गावागावातले लोक त्यांना शिव्या देतात. 10 वर्ष दिसलेच नाही. ते एवढे निब्बर आणि एवढे निर्लज्ज, फक्त ऐकून घेतात, फक्त असते, तुमच्या गळ्यात हात टाकते, जाऊ दे गळ्या गळ्याला, आता करू पुढे काय असलं ते. निब्बर आणि निर्लज्ज. रोज यांना अनेक गावातून लोक काढून देतात. आता यांनी मला सांगितलं, कालही मला सांगितलं, लोक यांना गावागावातनं काढून देतात की 15 वर्षात आमचं गाव पहिल्यांदाच दिसलं. मग ते म्हणतात 1300 गाव आहेत, कुठे कुठे जाऊ. 1300 गावात जायला नाही. या गावात सांगतील आम्ही बाकीच्या गावात जातो, त्या गावात सांगतात कोणत्याच गावात जात नाही. या 15 वर्षाच्या काळामध्ये हा जिल्हा मागे आला. तुमचं काय म्हणणं आहे? माझं स्वप्न आहे, महाराजांच्या समोर तुम्हाला सांगतो, माझं स्वप्न आहे आणि आजपर्यंत ते व्हायला पाहिजे होतं. या जिल्ह्यात जर काय पाहिजे असेल तर पहिल्यांदा शेगावला विमानतळ पाहिजे, ही माझी प्रमुख मागणी. विमानतळ आलं काका तर इथं कंपनी आल्या तर इथं आर्थिक उलाढाल होईल, आपल्या पोरांना रोजगार मिळेल. सिंचनाच्या सोयी व्हायला पाहिजे होत्या, आजपर्यंत त्या झाल्या नाहीत. अरे हा वैनगंगा नळगंगा प्रकल्प हे सांगतात आम्ही मंजूर केला, अजून तर त्याचं नारळ फुटलं नाही. पूर्व विदर्भातलं पाणी इकडे आणायचंय. या पुढाऱ्यांचा त्याच्याशी काही संबंध नाही. ती योजना कुणी आणली? ती योजना आणली भारत भाऊ बोंद्रे, बरोबर आहे विलासराव काका? भारत भाऊ बोंद्रेने ती योजना आणली पाटबंधारे मंत्री असताना. अरे पेंटाकडे केलं त्यांनी, खडक पूर्ण केलं. या जिल्ह्यातले हजारो पाझर तलाव त्यांनी केले, धरणं त्यांनी केले. त्यांच्या काळात मंजूर झालेल्या योजना आजही हे म्हणतात आम्ही केल्या. म्हणजे लेकरं आम्ही काढायचे, नावं यायला ठेवायचे का? जिगाव सुद्धा त्यांनी केलं. दरवर्षी जिगावचं काम पूर्ण का होत नाही? कारण जिगावचं इस्टिमेट वाढवायचं, मग यांचं कमिशन वाढतंय ना. ते काही लाखात आहे का बाबा? हजारो कोटीतला खेळ आहे तो. आणि शेतकऱ्याला मोबदला जिगावचा कमी द्यायचा, अशा सगळा धंदा या जिल्ह्यामध्ये सुरू आहे. सगळ्यात जास्त आत्महत्या असणारा बुलढाणा जिल्हा हा भारतात नंबर 2चा जिल्हा आहे. कोण बोलत नाही. आमच्यासारखा बोलायला गेला तर आम्हाला दाबदूब केलं जातं, आम्हाला तुरुंगात टाकलं जातं, आमच्यावर केसेस केल्या जातात. यांनी माझ्यावर सगळे प्रयोग करून पाहिले. 100 केसेस खोट्या माझ्यावर केल्या. मला तुरुंगात टाकायसाठी जीवाची बाजी पणाला लावली. सरकारी यंत्रणेचा पुरेपूर वापर केला. आजही मला कळतंय हायकोर्टात माझ्या विरोधामध्ये मला जो माझ्या बाजून जो निकाल लागला त्याच्या बाजूने हायकोर्टात जाणार आहे. तुम्ही हायकोर्टात जा, नाही तर सुप्रीम कोर्टात जा. हा पठ्ठ्या तुरुंगातून का होणार जामवंतराव धोटेसारखी निवडणूक लढील लोकसभेची. तुमचं काय म्हणणं आहे? मागचे लढायचे की नाही लढायचं? मला सांगा, कुणाकुणाला वाटतं मी लोकसभेची निवडणूक लढावी? जरा हात वर करा बरं. लढायचं आणि काही कठीण नाही. मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला वाटत असेल याच्यावर पैसा आहे. अरे पैशानं निवडणुका जिंकता आल्या असत्या तर देशाचा पंतप्रधान अंबानी झाला असता आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री अडाणी झाला असता. बरोबर आहे का? आणि दादागिरीने निवडणुका जिंकता आल्या असत्या तर देशाचा पंतप्रधान दाऊद इब्राहिम झाला असता, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री अरुण गवळी झाला असता. असं होत नाही ना. आज हे पुढारी, काही पुढारी, विद्यमान पुढारी जिल्हाभर माझ्या नावानं कोण उठवत चालले, माझ्यावर टीका करते. एक खासगी काम म्हणजे रविकांत तुपकरचं काही खरं नाही. अरे मग खरं नाही तुम्हाला नाव काढून घेता? मग खरं नाही का नाही? पण सकाळी उठल्यापासून रात्री झोपच तर मला नाव काढून घेता, हे माझं सांगणं आहे. आता 220 कोटी रुपये मंजूर झाले बुलढाणा जिल्ह्यासाठी. 220 कोटी नुकसानीचे.
आणि हे म्हणते हे पैसे आम्ही केले. काय संबंध यांचा? अहो, मंत्रालयात ताबा घ्यायला मी गेलतो हजारो शेतकरी घेऊन. त्या दिवशी सरकारनं आम्हाला लिहून दिलं की आम्ही 220 कोटी तुमच्या जिल्ह्यासाठी मंजूर केले. हे म्हणतात आता आम्ही केलं. हे म्हणतात आम्ही मोदी साहेबांच्या कानात सांगितलं 1 रुपयात विमा द्या आपले विद्यमान बुलढाणा जिल्ह्याचे. आणि साहेबांना ऐकलं लगे भारतात योजना लागू केली 1 रुपयाची. एवढी वोट आहे याची तिथं जिल्ह्यात. आणि महाराष्ट्रात फिरतो का आम्ही तर आम्हाला लोक विचारतात तुमचे खासदार कोण आहे तुमचे आमदार कोण आहे. काय सांगावं तुम्हाला? लय कठीण आहे. आणि यायला सांगितलं त्याच्या कानात 1 रुपयात विमा योजना आहे ना त्याने आणली. आणि एवढं जर तुमची तिथं चालतीये तर मग कानात सांगून सोयाबीनचा भाव बी आणा मग आमच्या कापसाचा बी आणा. नुसतं लोकांना आणि नारळ तर इतके फोडून राहिले. आता तुम्ही फक्त सांगा की आमच्या गावात ताजमहल उभा करायचा लगेच मध्ये नारळ घेऊन या. नारळ निवडणुकीनंतर तुमच्या गावात ताजमहल. मला बी वाटतं शेगावला आलं तर 1000 कोटीचं उद्घाटन आपण बी करून जाऊ. करून टाका उद्घाटन करायला. काय त्याला काही लागतंय का आदेश गिदेश? करू इथं बाहेर जाऊया खरं मैदान पाहून सांगू 1000 कोटीचा नारळ आम्ही फोडला आणि शेगावला रविकांत तुपकर 1000 कोटी देणार. बातमी पेपरला. काय चाललं? अरे 15 वर्ष तुम्ही गावात आले नाही. 10 वर्ष तुम्ही गावात आले नाही. काय तुमची बोंब चालली आहे? मला असं वाटतं हा बुलढाणा जिल्हा एक विकासाचं मॉडेल होऊ शकतो. तिथं शेगाव सगळ्या महाराष्ट्रात फेमस आहे, देशात फेमस आहे. लोणार, सिंदखेड राजा, अरे जिजाऊंची कूस आहे ना आपल्या. ज्या छत्रपती शिवाजी राजांना जन्म देणारा हा बुलढाणा जिल्हा आहे. मग याचा अर्थ हा क्रांतिकारी जिल्हा आहे. आमची कूस ही क्रांतिकारी आहे. आमची क्रूस ही मायेची कूस आहे, जीव लावणारी कूस आहे. आणि वेळ प्रसंगी हातात तलवार घेणारी आमची कूस आहे. त्यामुळं या बुलढाणा जिल्ह्याचा कायापालट झाला पाहिजे हे डोक्यात ठेवा. तुमच्या घाटाखाली जातीचं धर्माचं प्रचंड फॅड आहे. तुम्हाला मी हात जोडून सांगतो जातीचं धर्माचं डोक्यातून काढा. सरकार काही जात पाहून सोयाबीन कापसाला भाव देत नाही. येत आहे का? अमक्या जातीच्या सोयाबीनला 10,000 आणि तमक्या जातीच्या कापसाला इतका 1000 भाव. असं काय आहे का? बांबू घालायचा कार्यक्रम सारखाच आहे की तुम्हाला सरायला. मग तुम्ही कशाला त्या जातीवादात अडकून पडता? मी काय म्हणतो आता लोक तुम्ही जातीवर मतं मारले असतील, धर्मावर मारले असतील, पक्षावर मारले असतील, पंथावर मारले असतील, मैत्रीवर मारले असतील, संबंधावर मारले असतील, कधी वरच्याल पाहून मारले असतील, कधी खालच्याल पाहून मारले असतील. आयुष्यात या वर्षी पहिल्यांदा शेतकरी आणि शेतमजूर म्हणून मतदान करून पहा. माझं काय म्हणणं आहे एक गोष्ट ध्यानात ठेवा. ऊस उत्पादकांची संख्या महाराष्ट्रात किती आहे? 9%. किती? सोयाबीन कापसावाल्याची संख्या महाराष्ट्रात 70%. मग 9% ऊसावाले एकत्र येऊन आंदोलन करून जर त्यांच्या ऊसाला भाव देऊ शकतात आणि निवडणुकीमध्ये वेगळ्या वेगळ्या पक्षात आणि जातीत असताना सुद्धा त्यांच्यासाठी ऊसासाठी लढणाऱ्या माणसाला जर ते मतं मारत असतील तर मग तुम्हाला काय धाड भरली काय? तुमच्या मायचे मंदाने साहेबांवर मायशिवाय कोण बोलतो तुमच्या प्रश्नावर? खरं सांगा. पाहता का जीव घेता मा? बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्याने जर एक मुठ बांधली ना तर दिल्लीपर्यंत कोणाच्या घरात तेल बी सापडणार नाही, कोणाच्या घालेले कपडे बी सापडणार नाही. फक्त घट्ट मुठ बांधण्याची गरज आहे. खरंय खरंय खरंय. आणि काही लोक काय म्हणतात मग शेतकऱ्याच्या भरोश्यावर निवडणूक जिंकता येते का? मग शहरात राहणारे अर्धे लोक आमचेच आहेत. आमचा भाऊ नोकरी करतो, आमचा मावस भाऊ आहे, आमचा साड भाऊ आहे, आमचे पाहुणे आहेत नोकरीवर. खेड्यातून आले ना रुपये का बळातून पडले का? आणि तुम्हाला सांगतो उलट शहरातल्या लोकांना वाटतं आपल्यासारखा माणूस पाहिजे. ते कावलेल्या लोकांना त्याला वाटतं याची भोड फक्त हा गडी जिरू शकतोय, त्याला नाही दिले. फक्त ते काय आहे ती उघडपणे शहरातले लोक पुढे येत नाही. ती मतं हाणणार आहेत. मग भेटतात ना सगळे, पण चोरून येऊन भेटून जाते तुम्हालाच या वर्षी. अहो आपला कार्यक्रम आपण एवढे फाटके माणसं आपल्या लोकांना फोन केले यांनी आज कार्यक्रमात जाऊ नका म्हणून. हा बरोबर आहे का? सगळ्या लोकांना फोन केले जाऊ नका, रविकांत तुपकर तुम्हाला काय देतो. आणि 15 वर्षात तुम्ही काय दिलं? पुसा. आणि गाड्या बापून करता काय? आमचे लोक मोटरसायकल येते, त्यांना माहित नाही. मी बी काही कच्चा खिलाडी नाहीये. मी सगळा माल कधी मार्केटमध्ये आणत नसतो. टप्प्याटप्प्यानं माल मी मार्केटमध्ये आणतो. यायला कुठे मी पुरा माल दाखवतो अजून.
अरे ये तो ट्रेलर है, ये तो ट्रेलर है। अभी पिक्चर देखना है तो देखो अगले महीने में क्या होता है। याच महिन्यात त्यांना पिक्चर दाखवतो की नाही पहा, त्यांना वाटतं ना की असं आहे का तसं आहे। सगळ्यात जास्त भीती या लोकांना काय तुम्हाला सांगू का, मग काय कोणत्या पुढराची भांडण आहे का, पण यायला वाटतं एकदा का रविकांत तुपकर वर गेला की हा सगळ्याचा बसल्या बसल्या कार्यक्रम लावल, अशी यायला भीती आहे। अरे पण मी त्या वृत्तीचा माणूस नाहीये, तुम्ही घाबरू नका, मी कोणाला काही त्रास देणार नाही। मी माझा गावातला शेतकरी, शेतमजूर, गावगाडा हे प्रश्न घेऊन लढत राहणार आहे। इतक्या वर्षात मी कधी कोणाला त्रास दिला नाही। माझ्यावर एवढं शेकडो केसेस आहेत, एकही केस मारामारीची नाही, बलात्काराची नाही, अजून कोणतीच नाही, लक्षात घ्या। कालपासून एक मेसेज फिरतोय, रविकांत तुपकरनं कापूस व्यापाऱ्याकडून पैसे घेतले आणि रविकांत तुपकरच्या आंदोलनामुळे सोयाबीन कापसाचे भाव पडले। अरे चोट्या हो, आंदोलन मी महाराष्ट्रात केलं आणि भाव गुजरातला बी पडले, मग हरियाणात पडले, एमपीत पडले, यूपीत पडले, अख्ख्या भारतात पडले, इंटरनॅशनल लेवलला पडले। मग भाई मी काही एवढा मोठा माणूस एका केलं की इथं आंदोलन केलं देशात फरक पडतो काय बोलते चोट्टे। पण यायच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, त्याच्यामुळे खोटे नाट्य मेसेज फिरवणं। या भागात मी यात्रा काढली तर काही काही डुमरे पुढारी गावात जाऊन सांगत होते रविकांत तुपकरची सभा घेऊ नका, स्वागत करू नका। पण लोकांना त्याला सांगितलं तू तुझ्यापुरतं काम कर, रविकांत तुपकर काय माहितीच्या अधिकारावाला नाहीये, रविकांत तुपकर काय ब्लॅकमेलिंग वाला नाहीये, आणि रविकांत तुपकर काही सुपाऱ्या घेऊन काम करत नाही। मी का थोडी पाणीवाला आहे का? अरे 22 वर्ष गजानन महाराजांची शपथ घेऊन सांगतो, 22 वर्ष माझ्या घरात एकही रुपया चुकीच्या मार्गाने आजपर्यंत आला नाही। मी देवाची शपथ घालून तुम्हाला पागल आहे का आम्ही? अरे मला माहित आहे माझ्या व्यक्तिमत्वाचं भांडवल आणि माझ्या व्यक्तिमत्वाची संपत्ती ही माझी इमानदारी आहे, हा माझा प्रामाणिकपणा आहे, आणि म्हणून मी लढत राहिलो। पागल आहे काय सगळे लोक स्वतःच्या खर्चाने येऊन आले इथं, आणि मी काय असं काय वर्षाला कार्यकर्ता बदलतो का अनंतराव? आज या कार्यकर्त्याला फसवायचं, उद्या त्याला फसवायचे धंदे नाही करत मी कधी। मी आजही तुम्हाला सांगतो दयाराम काका, 20-20 वर्ष झाले कार्यकर्ते माझ्यासोबत टिकून आहेत। मी काहीतरी इमानदार असेल ना काका? मी जर बेमानी केली असती, मी जर लबाडी केली असती वहिनी, मी कोणाला फसवलं असतं तर लोक माझ्यासोबत टिकले असते का? 22 वर्ष झाले लोक माझ्यासोबत टिकून आहेत, 20 वर्ष झाले टिकून आहेत, ते फक्त इमानदारीमुळे टिकून आहेत, लक्षात ठेवा। मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो बंधूंनो, ही लोकसभेची निवडणूक आपल्याला लढायची आहे, पण आपल्याला जातीपातीची लढाई करायची नाहीये, धर्माची नाही। आपली जात कोणती असेल तर ती शेतकरी, आपला धर्म कोणता असेल तर तो शेतमजूर आणि शेतकरी, हा आपला जात, ही आपली जात आणि हा आपला धर्म आहे, हे डोक्यात ठेवा। दुसऱ्या बाजूला या तालुक्यात, 4 तालुक्यामध्ये बरीच मंडळी माझ्यावर प्रेम करतात, सगळ्या पक्षाचे लोक, नेते सोडून बाकी कार्यकर्ते माझ्यावर खूप प्रेम करतात। त्या नेत्याला फक्त मग भीती वाटते पहा, पण त्याचे जे कार्यकर्ते ना ते बी आतून म्हणते आम्ही तुमच्या संघच आहे। मला काही पक्ष म्हणून लोक पाहत नाही, सभा कशाला घेता? मग तुम्हीच घेता मला माझा? आमचे जवळचे काका आहेत, जवळला काय विचारलं सभा काय घेता, काय करतात? आणि मागच्या वर्षी 517 कोटी यांच्या पप्पांना आणून दिले का जिल्ह्यात? आणि 2 वर्षापूर्वी सोयाबीन कापसाला भाव काय यायला दिला का? मग आणि हे 220 कोटी यावर्षी मंजूर झाले, हे कोण आणून दिले? आणि काय करतात? तुमची टिपी जळाली की कोण आणून देतं? हा, तुमचे केबली तुटले की कोण आणून देतं? पोलीस स्टेशनची भानगड झाली की कोण येतं? रात्री 12 वाजता गाडी पकडली की कोण येतं? तुम्हाला त्रास झाला जर कोणा जोर जबरदस्ती केली तर त्याला ठणके कोण ठेवून देतं? तिथं हा पोरग 100 केसेस का फुकट झाल्या का मला? बरं त्याला मला रविकांत तुपकर मूर्ख माणूस आहे, मग तुम्ही जर रविकांत तुपकर गाडावे, तुम्ही घोडे तर तुम्ही काय केलं? मग मी पागल आहे पण तुम्ही हुशार आहे तर तुम्ही काय केलं? हा, हे बघा, हे लोक तुमचं म्हणजे तुमचं मॉरल खचलं पाहिजे, तुमची हिंमत खचली पाहिजे म्हणून तुम्हाला बोलतात। यायला काहीच केलं नाही। अहो किमान आपण चळवळीचा दबावगट तयार करून शासनावर एक दबाव तर तयार केला, शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा, मजुरांचा। आणि म्या जर काका म्हसने काका जर काही केलं नसतं, म्हसने काका
हा, ते 200 एकराचे शेतकरी विलासराव शेळके इथं कशाला आले असते, ते दयाराम काका इथं कशाला पाठिंबा द्यायला आले असते? हे काय येडे लोक इथे येईल सगळे. आणि म्हणून मला दयाराम काकाचं कौतुक करायचं आहे की त्यांनी आज त्यांची तब्येत खूप खराब आहे मला कळलं, पण तरी ते आले. आणि आपलं जे निर्धार अभियान सुरू आहे गावागावामध्ये, निर्धार परिवर्तन अभियान, ते रोज माझे सहकारी 15-20 गावात जातात. आता मी इथं भाषण करतोय, पण घाटावर प्रत्येक गावात आपली माणसं सध्या उभी आहेत. पत्रक घेऊन, पॉम्पलेट घेऊन, पोस्टर घेऊन बैठका घेत आहेत, लोकांना समजून सांगतायत. हे काय फक्त तालुक्याला सभा घेऊन भाषण करतात मोठमोठे, बरोबर आहे का चूक आहे? आणि त्यांना एक विचारा, देशाला स्वातंत्र्य कशातून मिळालं होतं? मला सभा घेऊनच भेटलं होतं, सत्याग्रह करूनच मिळालं होतं, आंदोलन करूनच मिळालं होतं. काही मंडळीला काय आहे, एवढा कोर्सरू उठला आपला. आणि सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम आहे की गावातला फाटका शेतकऱ्याचा पोरगा नेता होतो, हे यांच्या पोटात दुखते. सगळ्यात महत्वाचा, सगळ्यात महत्वाचा म्हणजे आमदाराचा पोरगा आमदार झाला तर चालतं, खासदाराचा पोरगा खासदार झाला तर चालतं, पण आपलं मजुरी करणारा गावातलं पोरगा जर का आपल्या खुर्चीला लावून बसत असलं, मीच नाही यायला तुम्ही बी चालत नाही. तुम्ही जर म्हटलं की बा मी गावात सभा घेतो, अरे बाबा तुम्ही झाला का पुढारी? आता मग काय आमच्या लोकांना हो नाही, छोट्यावर तुम्हीच व्हा. या सगळ्या पांढऱ्या कपड्यातल्या दरोडेखोरांचा बंदोबस्त करण्यासाठी ही 18 पगड जातीच्या मावळ्यांची फौज घेऊन तुमच्या उरावर नाचायला या लोकसभेत आहे, ध्यानात ठेवा म्हणा, काळजी करू नका. आणि म्हणून इथं आमचे राजू पाटील शेळके या शेगावमध्ये चांगलं काम करतात. गजानभाऊ भिलेवार, या लोकांच्या पाठीशी राहिलं पाहिजे तुम्ही लोकांनी. जी एक तर लढायला माणसं पुढे येत नाही, कोण लढतंय मला सांगा बरं तुम्ही. इकडे आमच्या संग्रामपूर जळगाव जमातमध्ये अक्षय पाटील आहे, इकडे आमच्या संग्रामपूरमध्ये अनंतराव आहेत, दिलदार पाटील म्हणजे दीपकदादा पाटील. आता हे काकणवाडा बुद्रुकचे आहेत, यांच्या घरी 80 एकर बागायत जमीन आहे. मधुकरराव पाटलाचे चिरंजीव आहेत हे त्यांच्या नावानं ते का ओळखलं जातं मधुकरराव पाटील. 80 एकराची बागायत आहे. सगळं सोडून आपल्यासोबत का फिरतात? 51,000 रुपये वर्गणी दिली त्यांच्या वडिलांनी. आमचे अस्लम भाई आहेत संग्रामपूरमधले, अतिशय फाटका माणूस आहे. आमचे सुनील अस्वार आहे, ग्रामपंचायत सदस्य झाला, आई वडील नाही विचारायला, पण तो धडाडीनं काम करतोय त्या भागामध्ये. आमचे गणेश भाऊ मानखेर आहेत, तिकडे आमचे नाना पाटील आहेत. आता अनेकांची नावं मला घेता येणार नाही, पण अशी अनेक मंडळी आहेत की त्या परिसरामध्ये अत्यंत ताकदीनं काम करतायत. त्यामुळं मागच्या 19-20ला जो विमा या भागामध्ये मिळाला नव्हता, तो आमच्या राजू पाटील शेळकेने अभ्यासपूर्ण पद्धतीने पाठपुरावा करून मग या भागातल्या शेतकऱ्यांना मिळवून दिला. आंदोलन झालं आम्ही करतो आणि हे पोस्टर टाकतात आमच्यामुळे मिळाला, हे पेपरला बातमी आमच्यामुळे मिळाला. ठीक आहे, आपल्याला काही फरक पडत नाही, लोक हुशार आहे, लोकांना कळतं काय करायचं काय नाही. या तालुक्यामध्ये अनेक पुनर्वसनाचे प्रश्न प्रलंबित आहे. त्या प्रश्नांना सुद्धा येणाऱ्या काळामध्ये हात घालून एक मोठं आंदोलन आपल्याला उभं करायचं आहे. शेगावमध्ये जुन्या गावठाणचं सुधारित 8 संबंधित प्रश्न जिल्हाधिकारी साहेबांकडे बैठक लावून तातडीनं हा 8चा प्रश्न सुद्धा आपल्याला मार्गी लावायचा आहे. असे अनेक प्रश्न आहेत. 45 गावांचा प्रश्न यामध्ये निकाली निघू शकतो, अशी प्रक्रिया आपण जिल्हाधिकाऱ्यांकडे मिटिंग लावून राबवू, हा माझा तुम्हाला शब्द आहे. त्यासाठी मी पुरेपूर प्रयत्न करणार आहे. दुसऱ्या बाजूला अंतर्गत गटार योजना जी शेगावमध्ये झाली, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी आमच्यापर्यंत आलेल्या आहेत. त्याचाही सोक्षमोक्ष मी लवकरच लावीन, हाही शब्द मी तुम्हाला त्या ठिकाणी देतो. खामगाव अकोट रस्त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये अपघात होत आहेत, त्याचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे या परिसरामध्ये, ही मागणी माझ्याकडे आलेली आहे. आणि शेगावमध्ये काका एक चांगली MIDC दयाराम काका उभी झाली पाहिजे, एक चांगली MIDC उद्योग या शेगावमध्ये आले पाहिजे, म्हणजे घाटाघाटच्या लोकांना त्याची मदत होईल. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न या परिसरामध्ये मोठा आहे. वान प्रकल्पाचं पाणी तालुक्यातील प्रत्येक ग्रामीण भागामध्ये गेलं पाहिजे, अशी सुद्धा आपली या निमित्तानं मागणी आहे. आणि माझी आजची प्रमुख मागणी जर या परिसरामध्ये कोणती असेल तर वारकरी महामंडळ स्थापून वारकऱ्यांच्या मुलांना आरोग्य आणि शिक्षणाचा खर्च सरकारने उचलला पाहिजे, ही सुद्धा माझी प्रमुख मागणी या निमित्तानं आहे. वारकऱ्यांसाठी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला काम करायचं आहे. सिंदखेड राजाचे शेगाव जो भक्ती मार्ग समृद्धी महामार्गापासून इकडे जोडायचा आहे, त्याच्यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी चाललेल्या आहेत. त्या शेतकऱ्यांना सुद्धा लेकरापेक्षा जास्त आम्ही जमिनीला जपतो.
तर त्या शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेतल्याशिवाय त्या जमिनी खरेदी करू नये आणि त्यांना योग्य मोबदला दिल्याशिवाय त्यांचं समाधान केल्याशिवाय मग कुठलीही विकासाची भूमिका, विकासाच्या नावाखालची भूमिका सरकारनं घेऊ नये अशी मागणी या निमित्तानं आहे. भावांनो, तुम्हाला या निमित्तानं मी एवढंच सांगतो की घाटावर वातावरण जबरदस्त आहे. तुम्ही घाटावरच्या कोणत्याही गावात फोन करा आणि सांगा लोकसभेला तुमच्याकडे काय वार आहे. लोक काय सांगतात? काय सांगतात? रविकांत तुपकर हे नाव आहे, पण तुमच्या असंतोषासाठी लढणारा मी एक छोटा कार्यकर्ता. उद्या जर का तुम्ही मला दिल्लीला पाठवलं तर दिल्लीत रविकांत तुपकर खासदार म्हणून जाणार नाही, या महाराष्ट्रातला एक शेतकरी तिथे खासदार म्हणून जाणार आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. आणि तुम्ही जर मला दिल्लीला पाठवलं ना तर मग मायची शपथ घेऊन सांगतो, आज माझ्याकडे कोणतेही पद नसताना जर महाराष्ट्राचं सरकार मी हलवतो की नाही, आणि उद्या जर तुम्ही मला दिल्लीत पाठवलं तर हे केंद्रातलं सरकार खलखल हलवण्याची ताकद माझ्यामध्ये तुमच्यामुळे आलेली आहे. मी तुम्हाला सांगतो, सभागृहात गेलो ना तर सोयाबीन कापसावर चर्चा झाल्याशिवाय सभागृहाचं कामकाज चालू होणार नाही. बरोबर आहे का? चूक आहे. आणि आडवा झोपील मी तिथं 550 खासदार एका बाजूला राहील आणि तुमचा भाऊ एका बाजूला राहील. काय झालं तुम्हाला? एकदा तुम्ही फक्त मला मेळ बसवा, तुमचा पुरा मेळ बसवतो मी जरा एकदा. आणि आपण जे 22 वर्ष चळवळीत काम केलं, 15 वर्षे काम केलं, त्या कामाचं चीज होण्याची वेळ आता खऱ्या अर्थानं आलेली आहे असं माझं स्पष्ट मत आहे. म्हणून भावांनो, आज मला वाटलं नाही की तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने याल स्वखर्चाने. तर तुम्हाला एकच सांगतो, तरुण पोरांमध्ये प्रचंड या निवडणुकीमध्ये आकर्षण आहे. पुन्हा एकदा सांगतो, कोण जातीची पुंगी सोडेल, कोण धर्माची सोडेल, कोण पक्षाची सोडेल, यांच्या नादी लागू नका. काका रविकांत तुपकरनी काय केलं असं तुम्हाला जे लोक विचारतात, मागच्या वर्षी मी अंगावर डिझेल घेतलं, 229 कोटी रुपये आम्ही मार खाल्ला, जेलमध्ये गेलो, 229 कोटी विम्याचे आणले. बरोबर आहे का? शेतकऱ्याच्या खात्यात पडले, तुमच्याकडे जरा कमी आले. यावर्षी तुमच्याकडे जरा बरे येणारे सुरू झाले आता. आणि अरबी समुद्रात ज्याला समाधी घ्यायला गेलो तेव्हा 174 कोटीचं मागच्या वर्षी स्पेशल पॅकेज बालाजी भाऊ आपण आणलं नुकसानीचं, आणि 114 कोटी सततच्या पावसाचे आणले. आपल्या अरबी समुद्राच्या आंदोलनामुळे 1500 कोटीचा राज्याला फायदा झाला. आणि लोक म्हणतात रविकांत तुपकरनं काय केलं. आमच्या भागात जरा जाऊन विचारा, एका शेतकऱ्याला विम्याचे 8-8 लाख रुपये आले. एका शेतकऱ्याला 8 लाख, 7 लाख, 5 लाख, 3 लाख, 4 लाख नावासहित सांगतो. प्रभू काका वायकर किनोळा, तुमचे सोबती असतील ते, त्यांना 4.5 लाख रुपये आले. सचिन वानखेडे वाडी ब्रह्मपुरी 5 लाख रुपये आले. अनपट नावाचे शेतकरी वळती चिखली तालुका 7 लाख रुपये आले. गणेश नप्ते नावाचा शेतकरी चौथा 8 लाख रुपये आले आपल्या आंदोलनामुळे. सदाशिव मुंडे देवळगाव तालुका पळसखेड चक्का यांना 4 लाख रुपये आले. माझा कार्यकर्ता आकाश बाळोदे 3 लाख रुपये आले, तर 1.5 लाख रुपये मला आणून दिले लोकसभेला. 2008 ते 9 पासून जी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी आहे ती सुद्धा आपण लावून धरणार आहे. जे दोन्ही कर्जमाफीतून सुटले त्या शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे. आणि लोक कशी मदत करतात. मला आहे ना, माझ्याकडे पैसा खूप पैसा नाही माझ्याकडे, मी फाटका माणूस आहे, पण लोक काका मला मदत कशी करतात. शेगावचे आपले कृष्णा पवार आहेत, यांनी 5 गाड्या, रथाच्या ज्या गाड्या फिरतात ना, त्या माणसांनी 1 रुपयाचे डिझेल न घेता 2 महिन्यासाठी आपल्याला दिलेलं आहे. शेगावचे कृष्णा पवार, ते कदाचित तिथं असतील, आले आहेत का? हा, ते तिथं बसलेले कृष्णा. हात वर करून जरा सगळ्यांना उभं राहून एकदा नमस्कार करा. त्यांनी 5 गाड्या आपल्याला दिल्या, 5 गाड्या. आणि स्वतः फोन करून की मला ड्रायव्हरचा खर्च नको, डिझेलचा नको, माझ्याकडे मोठ्या गाड्या आहेत, त्या गाड्या 5 तुम्ही 2 महिने प्रचाराला राहू द्या. काय काय लोक मदत करतात. यांनी 3 गाणे करून दिले, किमान 1.5 लाख रुपये खर्च आला असता, 1 रुपया घेतला नाही विकला. भोंडगावचे गावकरी विलासराव शेळके, राजू पाटील आणि आनंदभाऊ भास्कर पाटील यांनी 19 गावच्या प्रचाराचा माझा खर्च उचलला, मंदिरावर सांगितलं. त्याच्यानंतर आमचं मिसाळवाडी नावाचं गाव आहे चिखली तालुक्यात, त्यांनी
त्यांनी जवळपास 1 लाख रुपये मला दिले आणि मंदिरावर शपथ घेतली, आमचे सगळ्यांचे पक्ष वेगळे, गावातून 90% मतदान तुम्हाला दिलं. उमरग नावाचं गाव आहे सिंदखेड राजामध्ये, नरसिंह महाराजांच्या मंदिरावर लोकांनी सांगितलं मला आमचे सगळ्यांचे पक्ष वेगळे पण आम्ही सगळ्यांना कंटाळलो, एकदा तुम्हाला मतदान देणार, 90-95% मतदान गावातून देणार, 25 गावच्या प्रचाराचा खर्च उचलणार. जळगाव गुढे तालुका चिखली या गावानं 22 गावच्या प्रचाराचा खर्च उचललेला आहे. सावळी धाड आपले जे आता IAS अधिकारी आहेत, CO आहेत आपल्या जिल्हा परिषदला, विशाल नरवाडे त्यांचं गाव, त्या गावातल्या लोकांनी मला 1,11,000 रुपये दिले. पाळा तालुका खामगाव आमचे नानाभाऊ खटके 1 लाख रुपये त्यांनी दिले. आमचं हिवरखेड खामगाव 71,000 रुपये हटकर कंपनी. त्यामुळं बरेच असे आहेत. आमच्या मधुकरराव पाटलांनी 51 दिले. राजेश शिंगळे जळगाव जम्मूचे रिटायर ग्रामसेवक त्यांनी 51 दिले. तुमच्या तेला हिंगणी नावाचं गाव आहे, सचिन कुर्डे नावाच्या शेतकऱ्यांनी 21,000 रुपये पाठवले. वर्ध्याहून एका शेतकऱ्यांनी पाठवले. ते मतदारसंघातले नाहीयेत, परंतु अशा अनेक लोकांनी आपल्याला निधी या ठिकाणी दिला. आमच्या असलम भाई आहेत, यांचा मुलगा असद यांनी जमवलेल्या वाढदिवसाचे पैसे मला दिले. अजून तो गल्ला सुद्धा मी फोडला नाही. कुठे असद पुढे हाथ खड़े होके नमस्ते करो सबको, हात दिखाओ जरा ऐसा सबको. हा याने याच्या वाढदिवसाचे पैसे मला दिले. बस बेटा. आमच्या आनंदा बावन्न नावाचे एक मजूर आहे, कोराळा बाजार तालुका मोताळा, त्यांचं पोरगा मार्क, त्याला थॅलेसिमिया नावाचा आजार झाला. हे बोल नका कोणी. सौरभ थॅलेसिमिया नावाचा आजार झाला. त्यांनी वाढदिवसाच्या दिवशी 2100 रुपयाच्या गल्ल्यातले मला आणून दिले. काका मला लाज वाटली, मी ते पैसे घेतले नाही, मी फक्त 1 रुपया त्यांच्या भावनेसाठी घेतला, बाकीचे पैसे त्याला परत केले. आणि मी म्हटलं तुला जेवढा मोठा आजार आहे तुलाच पैशाची गरज आहे, आणि त्यांनी दिले. असे अनेक लोक आहेत. बुलढाण्याला निर्धार मेळावा झाला, त्या जेवणाचा खर्च माझ्या बुलढाण्यातल्या 2 मित्रांनी उचलला. अनेक लोक नाव न सांगण्याच्या अटीवर सुद्धा मदत करतायत. त्याच्यामुळं या लोकसभेला प्रचारासाठी जेवढा खर्च येणार आहे, पॉम्पलेट पोस्टर गाड्या, एवढ्या खर्चाची जमवाजमव आपली झालेली आहे. त्यामुळे तुम्ही काही त्याची काळजी करू नका. आणि अजून या महिन्याभरात सुद्धा अनेक लोक त्या ठिकाणी मदत करणार आहेत. इथं आमचे हिंगोलीहून गजानन कावरखे आणि नामदेव पतंगे आलेले आहेत. अकोल्याहून आमचे चंद्रशेखर गवळी, आमचे सुमित नवलकर आले, अनेक मंडळी या ठिकाणी आलेली आहे. ही सुद्धा मंडळी ताकदीनं आपल्याला मदत करणार आहे. दुसऱ्या बाजूला एक नंबर लिहून घ्या, जो माझा हेल्पलाईन नंबर आहे. हा नंबर सगळ्या ग्रुपमध्ये ऍड करायचा. 2 मिनिटं माझं भाषण थांबलं तर चालेल, माझं मनोगत, पण हा नंबर घ्या. सांगू? हा नवीन नंबर आहे माझा हेल्पलाईनचा. 73 63 93 89 99. पुन्हा सांगतो, 73 63 93 89 99. हा नंबर सगळे तुमच्या जेवढे काही ग्रुप असतील त्याच्यात ऍड करा, आणि काही अपडेट असेल तर या नंबरवर पाठवा. चालेल? पुन्हा सांगू, 73 63. मी पहिले वेगळा सांगितलं का? 73 63 93 89 99. ओके. रविकांत तुपकर हेल्पलाईन नावाने हा नंबर आहे. हा नंबर सगळ्या ग्रुपमध्ये ऍड करा. तुम्हाला काही फोटो वगैरे पाठवायचे असतील, काही महत्वाचं त्याच्यावर टाकायचं असेल त्या ग्रुपवर पाठवा नंबरवर. ओके. आज गावागावात महाशिवरात्रीचे भंडारे आहेत. त्यामुळे मला अनेक लोकांनी फोन करून सांगितलं की आमची इच्छा होती पण गावात कार्यक्रम असल्यामुळे येऊ शकलो नाही, पण आम्ही निवडणुकीला तुमच्या सोबत आहोत. आता काही लोक माझ्याबद्दल अफवा पसरवतील, तुम्हाला सांगतील की रविकांत तुपकरने पेटी बंद केली. याचं काही खरं नाही, कारण आमच्या भागातले पुढारी या अफवा करायला नंबर 1 आहेत. काका, अफवाचं जर माहेर घर असेल तर ते आमचे पुढारी लय भयानक आहे. तुम्हाला सांगतील रविकांत तुपकरने पेटी बंद केली, रविकांत तुपकर उभा राहत नाही, रविकांत तुपकरने आम्हाला पाठिंबा दिला. यांच्या अफवांवर विश्वास ठेवायचा, आणि तुम्हाला काही शंका आली तर डायरेक्ट मला फोन लावायचा. आलं का लक्षात? काय
डायरेक्ट मला फोन लावायचा. माझे मित्र इथं आहेत, आपले अरुणभाऊ धरोकर आहेत, तालुक्यातले सुशिक्षित कास्तकार आहेत. त्यांनी पक्ष नातं गोतं सगळं बाजूला ठेवून त्यांचा वाढदिवस असताना ते या ठिकाणी उपस्थित राहिलेत, त्याबद्दल मी त्यांचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. आमचे अरुणभाऊ धरोकर या भागातले आमचे मित्र आहेत. त्याचबरोबर आता मी काही सूचना तुम्हाला करणार आहे. भाषण तर मी रोजच करतो, बरोबर आहे की नाही. काही महत्वाच्या सूचना तुम्हाला करतो की ज्या मला तुम्हाला सांगणं खूप महत्वाच्या वाटतात. मी तुम्हाला कागद दिलं होतं. 2-3 सूचना महत्वाच्या आहेत. यामध्ये 2 गोष्टी करा. सोशल मीडियाचा वापर जबरदस्त करा. सगळ्यांनी माझं फेसबुक, व्हॉट्सअप, ट्विटर फॉलो करा. त्याच्यावर जे मटेरियल येतं, त्याच्यावर जे विचार येतात ते लोकांपर्यंत पोचवा. तुम्ही स्वतः लिहून टाका आणि निवडणुकीपर्यंत मान सन्मानाच्या गोष्टी कोणीही करू. मला खोकला खूप आहे. आलं का लक्षात मी काय सांगतोय. मान सन्मानाच्या गोष्टी कोणी करायच्या नाही. तर मला बोलवलं नाही, मला फोन केला नाही असं कुणीही करायचं. आणि माझा फोन येऊ अगर ना येऊ, माझा निरोप येऊ अगर ना येऊ, कोणत्याही परिस्थितीमध्ये एखाद्याकडून जरी तुम्हाला निरोप मिळाला तरी सुद्धा तो निरोप माझा आहे असं समजून तुम्हाला त्या ठिकाणी काम करायचं आहे. बरोबर का चूक? हा. नाही तर मग रवी मला फोनच नाही केला आणि मला निरोपच नाही आला, आता मी कसं करू? काहीच नाही. उद्यापासून निर्धार परिवर्तन अभियान घाटाखाली आपल्याला चालू करायचं आहे. हे पत्रक तुम्हाला दिल्या जाईल. बरोबर. एका सर्कलमध्ये 5-5, 10-10 लोकांची टीम करायची आणि 1-2 सर्कल वाटून घ्यायचे. 4 तालुक्याचा विषय: जळगाव, जामोद, संग्रामपूर, खामगाव, शेगाव. उद्याची तारीख 10, 11, 12, 13, 14, 15. आलं का लक्षात? 6 दिवस हे अभियान आपलं घाटाखाली चालेल. 6 दिवस काही काम काढायचं. नक्की का? नक्की का? उद्यापासून एक गाडी करायची. मॅक्झिमो नावाची गाडी येते, माहिती तुम्हाला? त्याच्यावर माईक लावायचा. इकडून पोस्टर, मागून पोस्टर, समोर बाजूला पोस्टर, त्याच्यावर माईक, त्याच्यात 10 जण गाडीमध्ये. प्रत्येक गावात जायचं, घराघरात हे पॉम्पलेट द्यायचं. आचारसंहिता लागली की पॉम्पलेट वाटता येणार. हा, हे द्यायचं आणि त्या गावात बैठक घ्यायची. चांगल्या चांगल्या लोकांना भेटायचं आणि त्यांना आपण जे काय 22 वर्षात केलं ते समजून सांगायचं. जमेल? नक्की का? करणार तुम्ही सगळे लोक? नाही तर मग माझं सोयरिकीचं काम आहे बघा आणि मला लाज वाटते, माझ्यावर प्रेशर येते, मग मी कसं करू? बरोबर आहे का चूक आहे? असं काही करायचं नाही. हे उद्यापासून अभियान गावागावात राबवा. ज्यांनी बूथचे एजंट अजून पूर्ण केले नाहीत त्यांच्यासाठी आता पुन्हा एकदा शेवटचा आढावा. खामगाव तालुक्यातलं सुटाळा बुद्रुक नावाचं सर्कल आहे. सोपान खंडारे आणि गोपाल ताटे उभे राहा बरं. किती राहिलं? काहीच नाही झालं. 7-8 गावं झाले. मला या 2 दिवसामध्ये किंवा 3 दिवसामध्ये सगळे गावं पूर्ण करून द्या. निर्धार अभियान गावात घेऊन जा. बुथच्या रचना तिथंच करा. ते सगळे मला पाठवा. बाकीचे गावं पूर्ण करा. दुसरं, अजून खामगावमध्ये काय लावून आणलं रे? कसं आणलं रे? थांब रे, 2 मिनिटं पुन्हा काय का तुम्ही? मग जा, मी संपवतो. मी काकांचं झाल्यावर मग हे तुम्हाला सांगतो. 2 मिनिटं शुभेच्छा. 1 मिनिट काका बोलतील, मग मी सूचना देतो. दयाराम भाऊ काका बोलतील कारण त्यांची तब्येत खराब आहे. या काका.
गजानन महाराजांच्या स्पर्शाने पाऊस झालेल्या श्रीराम नगरीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी एक काँग्रेसचा कार्यकर्ता आहे, लहानसा कार्यकर्ता आहे. गेली 35 सालापासून काँग्रेसचं काम करतो आहे. परंतु शेतकऱ्याचा आपण संघटित असल्यामुळे आपला विकास झालेला. कोणी मागच्या सांगितलं सर्वांच्या संघटना आहेत, केंद्राला भत्ता वाढला, सगळ्यांचे भत्ते वाढले, आपला भाव कमी झाला.